Hello dear students, myself Jashri Teli welcomes you in TYBA English for Communication. Model number 6A, Note Making and Note Taking, we completed in last video. Now let's turn towards next part of model number 6, that is B. Here we have a short story named Three Questions, written by Leo Tolstoy. The story focused on learning skills. To remain updated is very important here. Because you know that अनेकांना असं वाटतं की मला सर्व काही येतं आणि या अविर्भावामध्ये राहणारी माणसं अनेक आहेत. पण असं नसतं. या जगामध्ये कुणीही परिपूर्ण नाही आहे आणि शिकण्याची आस माणसामध्ये असली पाहिजे. काहीतरी शिकण्याचे कला कौशल्य अशा अनेक गोष्टी जीवनामध्ये पावलोपावली शिकावं लागतं आणि यालाच अधोरेखित करणारं असं ही स्टोरी आहे. इट इज रिटन बाय लिओ टॉलस्टॉय. लिओ टॉलस्टॉय यांच्याकडून ही त्या ठिकाणी स्टोरी लिहिली गेलेली आहे. लिओ टॉलस्टॉय ही नाव आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल. महात्मा गांधींच्या चरित्राचा आपण अभ्यास करतो तर आपल्याला लक्षात येतं की जेवढं सत्य हरिश्चंद्र हे नाटक महात्मा गांधींच्या मनावर प्रभाव करून गेलं तितकंच त्या ठिकाणी प्रभाव लिओ टॉलस्टॉय यांचाही त्यांच्या मनावरती त्यांच्या एकूण जडणघडणीवरती झालेला आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी महात्मा गांधीजींनी जसं सत्य हरिश्चंद्राच्या नाटकातून सत्य नेहमी सत्य बोलावं हे त्यांनी शिकलं, त्याच पद्धतीने लिओ टॉलस्टॉय यांनी आपल्या शेवटच्या जीवनातल्या शेवटच्या काही वर्षांमध्ये प्रेम आणि अहिंसा या दोन तत्वांचा पुरस्कार केला, प्रबोधन केलं, शिकवण जगाला दिली आणि त्यातलीच अहिंसा ही महात्मा गांधींनी उचलली आणि सत्य आणि अहिंसा या दोन तत्वावरती ब्रिटिश साम्राज्याला त्यांनी वाकवलं. एवढं मला वाटतं लिओ टॉलस्टॉय यांच्याबद्दल माहिती पुरेशी आहे. सो लेट टर्न टुवर्ड्स our story Three Questions, which was written by Leo Tolstoy. And then here are some pictures which says about the stories. Three Questions, written by Leo Tolstoy. He was a Russian writer, one of the greatest author of all time. म्हणजे 1910 शतक असेल, 19व्या शतकाच्या शेवटी असेल, 20व्या शतक असेल, आज 21व्या शतकात सुद्धा एक ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम सदा सर्वदा टॉप लेखकांमध्ये राहणारे लिओ टॉलस्टॉय हे एक असे लेखक आहेत. हु वॉज बॉर्न इन 1828 and died in 1910. He was a novelist, playwright, short story writer and essayist. Especially he was known for his novel War and Peace, Anna Karenina. वॉर आणि पीस, ॲना कॅरेना सारखी त्या ठिकाणी नॉवेल्स अतिशय प्रसिद्ध आहे त्यांचे. And then one more thing is very important, that he spent his last years of his life in preaching love and non-violence. जे मी मगाशीच आपल्याला सांगितलं की प्रेम आणि अहिंसा या तत्वांचा पुरस्कार करत त्यांची शिकवण जगाला देत त्यांनी शेवटची काही वर्ष जगले. टॉलस्टॉय डाईड ऑफ न्यूमोनिया इन 1910 ॲट द एज ऑफ 82. वयाच्या 82व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणखीन एक मुद्दा जो मी मगाशी सांगितला की एम के गांधी हायली इम्प्रेस्ड बाय हिज रायटिंग. त्यांच्या लेखनातून एम के गांधींना खूपच त्या ठिकाणी इम्प्रेस झालेले आहेत. थ्री क्वेश्चन्स अंडरलाइन्स द लर्निंग स्किल. थ्री क्वेश्चन्स ही जी कथा आहे ती 3 प्रश्न अधोरेखित त्याच्या माध्यमातून लर्निंग स्किल किती महत्त्वाचं आहे जीवनामध्ये. एखादी कला शिकणं, एखादं कौशल्य शिकणं, एखादी गोष्ट थोडक्यात शिकणं किती गरजेचं आहे हे अधोरेखित करतं. इन द स्टोरी वी मीट अ किंग हू वॉन्ट्स टू अपडेट हिज नॉलेज अँड स्किल. आपण या स्टोरीमध्ये एक अशा राजाला भेटतो जो आपलं ज्ञान आणि कौशल्य अपडेट करू इच्छितो.
He wants answer to certain three questions so that he can rule his country effectively. आपलं राज्यकारभार व्यवस्थित चालावं यासाठी राजाला वाटतं की त्याच्या मनात असणाऱ्या तीन प्रश्नांची उत्तरं त्याला हवी आहेत. अगदी स्टोरीचं टायटल सुद्धा आहे 3 क्वेश्चन्स. ती 3 क्वेश्चन स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत. वी शुड ती आपण पुढे बघणार आहोत. And then the desire to learn is so great that even though he is a king, he is willing to do manual work. आणि त्या तीन प्रश्नांची उत्तर मिळवण्याची इतकी नितांत धडपड आहे, इतकं मनापासून ते प्रयत्न करतायत राजा असून सुद्धा, की एखाद्या सर्वसामान्य माणसांसारखं, कामगारांसारखं त्या ठिकाणी काम सुद्धा त्यांनी एका संताच्या हाताखाली केलेलं आहे. He set himself a learning goal and does not stop till he achieves his objectives. जोपर्यंत आपल्या ध्येयापर्यंत पोचत नाही तोपर्यंत ध्येय त्यासाठी प्रयत्न करणं थांबवत नाही. तेवढं त्या ठिकाणी म्हणजे एक ध्येय ठरवलं की ठरवलं, त्या ध्येयापर्यंत पोचायचं म्हणजे पोचायचं, ही एक प्रबळ इच्छा राजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही स्टार्ट टू लर्न बिकॉज ही हॅज ऑलरेडी असेस्ड द एरियाज इन विच ही नीड्स टू डेव्हलप. राजा काहीतरी शिकायला सुरुवात करतो. का करतो? शिकायचं कधी असतं? ज्यावेळी आपल्याला येत नसतं त्यावेळी, बरोबर आहे ना? ज्यावेळी आपल्याला येत नाही ते शिकायचं असतं, जे येतं ते आपण शिकत नाही. सो इथे अत्यंत महत्त्वाचा विषय हा आहे की राजानं सेल्फ असेसमेंट केलेला आहे, आत्मपरीक्षण केलेलं आहे. मला काय येतं, मला काय येत नाही, किंवा माझ्यामधल्या उणिवा काय आहेत शोधलेल्या आहेत. आणि ह्या माझ्यामधल्या उणिवा ज्यावेळी माणूस शोधतो त्यावेळी तो उणिवा नष्ट करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकत असतो. इफ ही फेल्ट दॅट ही न्यू एव्हरीथिंग, असं राजाला जर वाटलं की त्याला सर्व काही माहीत आहे, वुड नेव्हर बिगिन द प्रोसेस ऑफ लर्निंग, मग मात्र कुणी शिकत नाही. राजाच नाही, आपण सुद्धा आपल्याला जर मनात वाटलं हे काय 3 क्वेश्चन, स्टोरी सोपी आहे, करूया, मला येतं सगळं, तर असं होत नाही. बघूया येतं म्हणजेच हे शिकण्याची इच्छा जी आहे ती खूप तळमळीची इच्छा लागते. तळमळ पाहिजे शिकण्याची, काहीतरी समजून घेण्याची. ही तळमळ असल्याशिवाय एखादी गोष्ट होत नाही, हेच या स्टोरीमधून सांगितलेलं आहे. लर्निंग द स्टोरी टेल्स द इम्पॉर्टन्स ऑफ लर्निंग स्किल अँड हेल्प स्टुडंट्स टू ॲक्वायर इट. लर्निंग स्किलचं महत्त्व काय आहे हे या स्टोरीमधून सांगितलेलं आहे. आणि लर्निंग एखादी स्किल ॲक्वायर करण्यासाठी त्या ठिकाणी आपण किती डिव्होटेड झालो पाहिजे. एखादी गोष्ट मिळवायचीच तर मिळवायची, ती कशी मिळवायची हे या ठिकाणी आपल्याला समजणं गरजेचं आहे. सो नाउ लेट्स टर्न टुवर्ड्स दिस स्टोरी. इन द बिगिनिंग ऑफ स्टोरी वी शुड सी दॅट द किंग had 3 questions in his mind, and these questions are that he would rule very correct as a certain king, म्हणून त्याच्या मनामध्ये काही प्रश्न येतात. दॅट he knew the right time to begin everything. If he knew the right time to begin everything, if he knew who were right people to listen, who to avoid, and above all, if he always knew what was the most important thing to do, he would never fail in anything he might undertake. राजाला असं वाटतं, त्याला जर माहिती असेल, काय माहीत असेल, he knew the right time to begin everything. सर्व कुठलीही गोष्ट चालू करण्यासाठी आवश्यक असणारं केव्हा चालू, एखादी गोष्ट केव्हा चालू करावी नव्यानं, एखादं काम कधी चालू करावं हे माहिती असेल. इफ ही न्यू हू वेअर राईट पीपल टू लिसन, त्याने आपण आपल्या जीवनामध्ये कुणाचं ऐकायचं कुणाचं नाही ऐकायचं हे जर आपल्याला कळलं, म्हणजेच आपल्या जवळचा कोण परका कोण आपल्याला माहिती आहे. संकट काळात गरजेच्या वेळी आपल्याला कळतं की आपला कोण आणि त्या ठिकाणी बाहेरचा कोण, अर्थात खरा मदत करणारा. द फ्रेंड इन नीड इज इंडीड म्हटलं जातं. म्हणजेच संकटकाळी मदत करणारा मित्र हा खरा मित्र असतो. त्या पद्धतीनं आपला कोण आणि कुणाला टाळलं पाहिजे, आपल्या कोण आहे ते कसं ओळखायचं हे जर ओळखता आलं, आणि ही ऑलवेज न्यू दॅट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू डू, आणि जीवनामध्ये काम करत असताना कुठल्या कामाला प्राधान्य द्यायचं, व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू डू, कुठल्या कामाला महत्त्व द्यायचं हे जर कळलं तर आपलं राज्य प्रभावीपणे चालवू शकतो असं या ठिकाणी राजाला वाटतं.
and this thought have occurred to him. He had proclaimed throughout the kingdom that he would give a great reward to anyone who had teach him what was the right time for every action. आणि हे 3 प्रश्न मनात आल्यानंतर राजाला असं वाटतं, खूप विचार करतो, पण त्याच्या स्वतःकडे ही उत्तरे नसतात. त्यावेळी तो दौंडी पिटवतो आपल्या राज्यात सर्वत्र, की जो कोणी मला सांगेल की एखादी गोष्ट द राईट टाइम फॉर एव्हरी ॲक्शन कुठला आहे, who were the most necessary people, and how he might know what was the most important thing. Right time for action, most necessary people in the world to whom he should listen, and the most important thing to do. ही 3 त्या ठिकाणी महत्त्वाची गोष्टी कळल्या, किंवा या 3 प्रश्नांची उत्तरं मिळाली, की त्या ठिकाणी योग्य उत्तर देणाऱ्याला त्या ठिकाणी मी खूप काही बक्षीस जाहीर करतो. राजा, छोटी राजा आहे, राजा बक्षीस जाहीर करतो. आणि मात्र राजाला जी उत्तरे मिळतात ती खूप विचित्र असतात. आपल्याला माहिती आहे, जेवढ्या व्यक्ती असतात तेवढ्या त्या ठिकाणी प्रकृती असतात, तेवढी मतं असतात, तेवढे ओपिनियन्स असतात. इन रिप्लाय टू द फर्स्ट क्वेश्चन, सम सेड दॅट, पहिला जो प्रश्न आहे, वेन इज द राईट टाइम टू बिगिन एव्हरीथिंग ऑर समथिंग. एखादी गोष्ट जर सुरुवात करायची असेल तर योग्य वेळ कोणती. या प्रश्नांची उत्तरं बघा, आणि विविध प्रकारे राजांपर्यंत उत्तरे पोचतात. So someone said that to know the right time for every action, one must draw up in advance a table of days, months, years, and must live strictly according to it. एखाद्याला वाटतं की नियोजन केलं पाहिजे, दिवसाचं नियोजन पाहिजे, महिन्याचं नियोजन पाहिजे, म्हणजेच वर्षाचं सुद्धा नियोजन आपल्याकडे पाहिजे, आणि त्या नियोजनानुसार म्हणजेच कामाचं टाइम टेबल बनवलं पाहिजे. वन मस्ट know the right time for action, one should draw in advance the table of days, months and years. म्हणजेच टाइम टेबल तिथं पाहिजे, टाइम टेबल ऑफ डे, मंथ्स, इयर्स, and must live strictly according to the timetable. मग दुसरा एखादा म्हणतो, they say could everything be done at its proper time. दुसरा म्हणतो की योग्य त्या वेळेला, योग्य ते नियोजनाप्रमाणे त्या त्या वेळेला ज्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे पुढे पुढे ढकलायचं नाही. आपण करतो ना, आजचं काम उद्या, उद्याचं काम परवा, तसं नाही. कल करे सो अब कर, अब काय आपला तो आहे, कल करे सो आज कर, आज करे सो अब कर. ह्या पद्धतीनं ज्या त्या वेळेला प्रॉपर टायमिंगवरती प्रत्येक काम झालं पाहिजे. Others declared that it was impossible to decide beforehand the right time for action, but that not letting oneself be absorbed in ideal pastimes, one should always attend to all that was going on and do what was most needful. दुसरा असं म्हणतो की नाही नाही, पूर्वनियोजन करून, प्री प्लॅनड करून कुठल्याही गोष्टी होत नसतात. जसे दिवस येतील, जे गरजेचं आहे ज्या त्या वेळेला ते काम केलं पाहिजे. प्री प्लॅनिंग करणं म्हणजेच त्या ठिकाणी आयडियल टाइम पास होईल, तो तसं नाही करायचं. पुन्हा आणि तिसरा असा म्हणतो की the king might be to what was going on. However attentive the king might be to what was going on, it was impossible for one man to decide correctly the right time for action, but that he should have a council of wise men. दुसऱ्या एकाला वाटतं एकटा राजा कुठे कुठे म्हणून त्या ठिकाणी मॉडरेट करणार आहे. राजाकडे एक कौन्सिल पाहिजे, एक हुशार कौन्सिल ऑफ वाईज मेन, हुशार माणसांची एक समिती राजानं गठीत केली पाहिजे, आणि त्यांच्या सल्ल्यानं राजानं काम केलं पाहिजे. हू वुड हेल्प हिम टू फिक्स द प्रॉपर टाइम फॉर एव्हरीथिंग. आणि या समिती ठरवेल की राजानं कुठल्या वेळी कुठलं काम करावं, कुठल्या नाही करावं. म्हणजे एखादा असं वाटतं की राजानं दिवसाचं, महिन्याचं, वर्षाचं टाइम टेबल ऑफ डेज, मंथ्स, इयर्स नेसेसरी. दुसरा असा म्हणतो की लिव्ह अकॉर्डिंग टू द व्हॉट कम. प्री प्लॅनिंग इज नॉट गुड थिंग, इट इज अ टाइम पास. सो ही नेक्स्ट वन सेज दॅट अटेंड ऑल व्हॉट वॉज गोइंग ऑन अँड डू व्हॉट वॉज नीडफुल. गरजेचं आहे ते सगळं करा. तिसऱ्याला वाटतं की एखादा माणूस नेमावा, तर म्हणतो की एखादी कमिटी नेमावी, कमिटीच्या नियमानुसार, सल्ल्यानुसार राजानं राहावं. बट देन अगेन ऑदर्स से दॅट. एवढीच उत्तरं कमी होते की काय म्हणून पुन्हा दुसऱ्यांचं मत काय पडतं बघा. There were some things which could not wait to be laid before a council, but about which one had once
to decide whether to undertake them or not. But in order to decide that, one must know beforehand what was going to happen. दुसऱ्या एखाद्याला असं म्हणायचं आहे की प्रत्येक गोष्ट कौन्सिल पुढे नेता येत नाही, प्रत्येक गोष्ट समितीला विचारून राजा करू शकत नाही, किंवा राजाला काही समितीपुढे विषय मांडण्याच्या अगोदर निर्णय घेता आले पाहिजेत. आणि अशा वेळेला त्याला कुठल्या कोण म्हणतं स्वतः निर्णय घ्यायला पाहिजे, दुसरा एखादा म्हणतो इन ऑर्डर टू डिसाइड दॅट वन मस्ट नो बिफोर अँड व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन. मग भविष्यात काय होणार आहे, उद्या काय होणार आहे, आज कळणारा माणूस पाहिजे. आज कुणाला कळतो माणूस? मॅजिशियन. मॅजिशियन म्हणजेच जादूगार. थोडक्यात इथं आपण जादूगार न म्हणता देव सांगणारा, ज्याला भविष्य कळेल, भविष्य कळणारा माणूस सोबत पाहिजे. इन ऑर्डर टू नो द राईट टाइम फॉर एव्हरी ॲक्शन. आणि असा माणूस सल्लागार असेल तर योग्य वेळेला योग्य काम करायला, योग्य कामाची सुरुवात करणं शक्य होईल. वन मस्ट कन्सल्ट मॅजिशियन. अशा एखाद्याच मॅजिशियनला कन्सल्ट आपण करू शकता, असंही काहींनी उत्तरं दिली. इक्वली वेरियस वेअर द आन्सर्स ऑफ द सेकंड क्वेश्चन. असं सेकंड क्वेश्चन जो आहे, विच पीपल शुड बी लिसन टू. कुठल्या लोकांचं राजांना ऐकायचं आणि कुणाला राजांना अवॉइड करायचं, हा दुसरा प्रश्न होता. यालाही अशीच वेगवेगळी खूप उत्तरे येतात. मग सम सेड द पीपल ऑफ द किंग मोस्ट नीडेड वेअर हिज काउन्सिलर्स. जिथं फार गरज आहे तिथं काउन्सिलरांचं ऐकावं राजानं. द प्रे ऑदर्स. आणखीन कुणाचा तरी जवळच्या माणसाचं राजानं विचार मनात घ्यावा. द प्रिस्ट. कुणाचं ऐकायचं राजानं? धर्मगुरूंचं ऐकावं, किंवा धर्मगुरूसारखे आणखीन कुणी असेल तर डॉक्टर्स आहेत, डॉक्टरांचं ऐकावं. फाईल सम सेड वॉरियर्स वेअर द मोस्ट नेसेसरी. आणि काही वेळा सांगितलं की युद्ध करणाऱ्या योद्ध्यांचं म्हणणं राजानं ऐकून घेतलं पाहिजे. वॉरियर्स, योद्धा. आपल्याला माहिती आहे सल्ला देणारा माणूस, सल्लागार खूप चांगला असावा. आपल्याकडे साधू संतांनी म्हणून गेलेला आहे, सुसंगती सदा घडो, सुजान वाक्य कानी पडो. संगत कुणाची आहे, सल्ला देणारा कोण आहे, हा माहिती आहे का? एखादी व्यक्ती चुकली, ती व्यक्ती चुकली याचा राग नसतो, पण त्याला सल्ला देणारे कोण आहेत, त्यांच्यामुळे तो माणूस चुकला असा आपला ग्रह असतो. आणि हे बऱ्याच वेळेला असं होत असतं. त्यामुळं इथं काउन्सिलर असतील, प्रिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, वॉरियर्स, वेगवेगळी लोक वेगवेगळ्या लोकांचा सल्ला घेण्याविषयी सुचवतात. टू द थर्ड क्वेश्चन. आता राहतो तिसरा प्रश्न, व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू डू. मग यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट काय आहे? पुन्हा आणि ह्या लोकांमध्ये राजा ज्यावेळी प्रश्न विचारतो आणि त्यांच्याकडून विचारून घेतो आपल्याला की कसं काय करायचं. तिसरा प्रश्न त्यांचा आहे, आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये आहे व्हॉट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू डू. एक सगळ्यात महत्त्वाचं काय, कुठलं काम करायचं, कामाचं वेटेज कसं ठरवायचं. सम रिप्लाइड दॅट द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द वर्ल्ड वॉज सायन्स. कोणी म्हटलं जगातलं सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्र कुठलं असेल तर सायन्स आहे, डेव्हलपमेंट ऑफ सायन्स. ऑदर सेड इट वॉज स्किल इन वॉरफेअर. दुसरा म्हणतो युद्धनीतीमधले कौशल्य, युद्धामधलं कौशल्य महत्त्वाचं आहे. तिसरा पुन्हा म्हणतो रिलिजियस वर्शिप, धर्म आहे किंवा धार्मिक पूजा, धर्म अर्चा, अशा सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इन शॉर्ट, ऑल द आन्सर्स बीइंग डिफरंट. पूर्ण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, प्रत्येक माणसाचं उत्तर वेगवेगळं आहे. आपल्याला माहिती आहे व्यक्ती तितक्या प्रकृती. So all answers are very different from each other and the king agreed with none of them. आणि राजाला मात्र यातलं कुणाचंच उत्तर पटत नाही. अँड गेव द रिवॉर्ड टू टंडन. आणि त्यामुळे राजाने जे बक्षीस जाहीर केले ना, या 3 प्रश्नांची उत्तरं मिळाली तर मी तुम्हाला बक्षीस देईन. कुठलं प्रश्न आहे? ती 3 प्रश्न आहे. वेन इज द राईट टाइम टू बिगिन एव्हरीथिंग ऑर समथिंग. Which people should he listen to and what is the most important thing to do. जीवनामध्ये आपण एखाद्या कामाची सुरुवात केव्हा करावी, योग्य वेळ कोणती कामाच्या सुरुवात करण्याची. विच पीपल शुड ही लिसन. आपल्या जीवनामध्ये आपण कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं नाही ऐकायचं, आणि कुठल्या कामाला जीवनामध्ये प्राधान्य द्यायचं. आणि यासाठी दादा अनेक हुशार मंडळीशी, ब्रिलियंट इंटेलिजंट असणाऱ्या सरदारांशी, त्या ठिकाणी असणाऱ्या अनेक लॉर्ड्सशी, अनेकांशी बोलतो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांशी बोलतो.
त्यावेळेला राजाला प्रत्येकांची उत्तरं खूप वेगळी वेगळी येतात. यावेळी मात्र राजा खूपच निराश होतो. अँड ही लिसन्स अबाउट अ hermit and he decided to consult a hermit. All the answers being different, the king agreed with none of them. राजाला कुणाचीच उत्तरं पटत नाहीत. ही गेव द रिवॉर्ड टू नन, आणि त्यामुळे राजानं कुणालाच बक्षीसही दिलं नाही, नन. बट स्टील विशिंग टू फाइंड द राईट आन्सर टू हिज क्वेश्चन, पण आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळालं पाहिजे असं मात्र राजाला वाटत असतं. ही डिसाइडेड टू कन्सल्ट अ हर्मिट वाईडली रिनॉर्ड फॉर हिज विजडम. आणि पुन्हा त्यांना असं वाटतं की आपण एखाद्या हर्मिटला, अगदी राज्याच्या बाहेरच्या बाजूला किंवा जंगलामध्ये राहणाऱ्या एखाद्या साधूंना विचारावं, जे वाईडली रिनोड फॉर हिज विजडम, अगदी त्यांच्या बुद्धीसाठी ते खूपच ओळखले जातात, किंवा अतिशय बुद्धिमान अशा संतांना भेटून त्यांनाच आपल्या प्रश्नाचं उत्तर विचारावं असं राजाला वाटतं. द हर्मिट लिव्ड इन अ वूड विच ही नेव्हर क्विटेड. आणि तो हर्मिट म्हणजे साधू जे होते, ऋषीमुनी जे होते, ही लिव्ड इन अ वूड, कुठे राहत होते, जंगलामध्ये राहत होते. बघा आपण जंगल दाखवलं इथं स्क्रीनवर. सगळं एक म्हणजे गोष्ट आहे की आजची जी स्टोरी जी आहे पूर्णपणे त्या ठिकाणी चित्रमय स्टोरी सुद्धा मी तुमच्यासमोर रेखाटलेली आहे. ज्या त्या प्रसंगानुसार, ज्या त्या वेळच्यानुसार आपल्याला ही स्टोरी, राजाचा राजवाडा दाखवतो आपण, आणि हा राजा राजवाडा सोडून निघाला आहे आणि तो जंगलाच्या आतमध्ये इकडे कुठेतरी राजाचं साधूचं झोपडी आहे, आणि त्या झोपडीपर्यंत राजाला जायचं आहे. राजाला तिथे जात असताना राजा म्हणून झोपडीमध्ये जाता येत नाही, कारण हर्मिट लिव्ड इन अ वूड विच ही नेव्हर क्विटेड. कधीच तो आपली जागा सोडत नाही किंवा आपली झोपडी सोडत नाही. अँड ही रिसिव्ड नन बट कॉमन फ्लोक. अगदी सर्वसामान्य लोकांना सोडलं तर कुठल्याही VIPजना त्या ठिकाणी एंट्री नाही. आपल्याला मिळते आहे, सर्वसामान्य लोकांना कुठे एंट्री मिळो न मिळो, VIPना सगळीकडे एंट्री मिळतं. मात्र या संतांचं वेगळं होतं, त्यांना त्या ठिकाणी कोणत्याही VIPजना एंट्री नव्हते, तर कॉमन पीपल, कॉमन फ्लोक जे आहेत त्यांना त्या ठिकाणी एंट्री होती. सो द किंग पुट ऑन द कॉमन क्लोथ्स. राजानं आपलं नेहमीचे कपडे अंगावरचे काढले, राजदरबार, दागदागिने, एकदम भरजरी कपडे सगळं काढले, आणि बिफोर रिचिंग द हर्मिट, आणि अतिशय कॉमन मॅनची जी काही कपडे आहेत, सर्वसामान्य माणसांना अंगावर घालावा असे कपडे राजाने घातले. बिफोर रिचिंग द हर्मिट सेल डिसमाउंटेड फ्रॉम हिज हॉर्स. आणि राजा जंगलाच्या वेशीपर्यंत गेला, आणि तिथं त्यांनी आपले घोडे, माणसं, सैन्य दल जे काही होतं ते ठेवलं. घोड्यावरून राजा खाली उतरला. लिव्हिंग द हिज बॉडीगार्ड बिहाइंड. त्याच्यासोबत असणारे बॉडीगार्ड, सैनिक, सगळ्या लोकांना त्यांनी जंगलापासून त्या संतांच्या झोपडीपासून अतिशय लांब अंतरावरती थांबवलं. लिव्हिंग हिज बॉडीगार्ड बिहाइंड वेंट ऑन अलोन. आणि एकटाच त्या ठिकाणी चालत चालत या ऋषीमुनींच्या पर्यंत किंवा संतांच्या पर्यंत तो गेलेला आहे. आता आपल्याला पुढची स्टोरी जी आहे, आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्याच्या व्हिडिओजमध्ये आपण राहिलेली स्टोरी कंटिन्यू करणार आहोत. आपण आज इथपर्यंत बघितलो की राजाच्या मनामध्ये निर्माण झालेले 3 प्रश्न, मग त्या प्रश्नांची उत्तरासाठी राजानं बोलवलेले अनेक लोक, त्या अनेक लोकांकडून आलेली अनेक उत्तरं राजाच्या मनाला काहीच न पटल्यामुळं राजा पुन्हा जंगलाच्या दिशेने धाव घेतो, जिथे एक अत्यंत हुशार आणि बुद्धिमान साधू राहत असतो. आणि त्याची मतं विचारात घेण्यासाठी राजा आपली त्या ठिकाणी राजा म्हणून जे काही आभूषण, वस्त्र आभूषणं आहेत ते काढून ठेवतो, आणि अतिशय कॉमन मॅनसारखं त्या ठिकाणी साधा सुद्धा मनुष्य म्हणून संतांना भेटायला जातो. आता आपल्याला हे लक्षात येतं. चित्रोड इथे थांबू आपण, उद्या इथून पुढे स्टार्ट करू. आय थिंक आय स्टॉप हिअर. थँक यू व्हेरी मच.